हां, तर म्हणजे काका आपल्याला नेहमी सांगतात तसं, की प्रवचन महाराजांनी एखाद्या विषयावर केल्यानंतर त्याचं थोडंसं आपलं चिंतन घडलं पाहिजे. तर ते चिंतन म्हणजे एखाद्याने समजावून सांगणं हा एक भाग झाला. पण मुख्य आपल्याला आपण सगळे एकत्र जमतो, तर प्रत्येकाने आपण त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण अ, अ, प्रत्येक जणाच्या मनात महाराज वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होत असतात. त्यांच्या मनातले विचार आपल्या हां. हो, 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 हो. अगदी, अगदी. बरोबर. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर आता या ह्याच्यातला योगायोग असा की आता वृंदावनला होतो ना, तर तिकडे जिथे उतरलो त्याच्यासमोर निमकरोली बाबांचा आश्रम आहे आणि निमकरोली बाबांचं पण म्हणजे समर्थांसारखंच त्यांनाही हनुमंताचा अवतार मानतात आणि स्वतः हनुमंतांनी त्यांना मार्गदर्शन केलं असं हे आहे. तर तिकडे गेलेला असताना एक डोक्यात सारखा असा हे येत होता, की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे. म्हटलं ते उपासना दृढ झाली पाहिजे. ते सारखं डोक्यात हे होतं आणि नेमकं वसुधाताईंचा फोन आला. तर त्या म्हणाल्या, की "अरे दिनेश, आपण उपासनेला दृढ चालवावे ह्याच्यावर काही आपण हे केलं तर चिंतन." अ, तर म्हटलं एखादा विषय घेऊन त्याच्यावर बोललेलं तर किती चांगलं होईल. म्हटलं ही खूप छान आयडिया आहे. आणि त्याच्यानंतर इथे आल्यावर काकांना फोन केला तर काका पण म्हणाले, की "आपण मग पुढच्या वेळी हे करताना एखादा विषय घेऊन त्याच्यावर आपण हे करूया." तर अशा रीतीने ते सगळं जुळून येतं प्रत्येक वेळी. हां, आणि आता ते प्रेमानंद महाराजांबद्दल सांगत होतो, की अ, त्यांनी अ, त्यांना एकाने विचारलं, की उपासना म्हणजे काय? म्हणजे उपासना म्हणजे काय हा एक्झॅक्टली प्रश्न नव्हता. प्रश्न अध्यात्मातल्या प्रगतीबद्दल किंवा ह्याच्याबद्दल होता. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं हां, आपली प्रगती कशी उपासना नीट चालली की नाही हे कसं समजायचं? अ, आणि अनन्य भक्ती म्हणजे काय? अशा पद्धतीचं ते एक्सप्लेन करत होते. तर म्हणाले, "अनन्य भक्ती म्हणजे तुम्ही जपाची माळ घेऊन 4 तास बसलात आणि देवाचा जप करताय. ह्यानी अनंत भक्ती मिळेल असं जर वाटत असेल तर तसं नाहीये. म्हणे खरी अनन्य भक्ती अशी आहे की अ, तुमच्या जप, ध्यान ह्याच्याबरोबर इतर व्यवहार करताना ज्याच्याशी तुमचे व्यवहार होतायत, ते सगळं परब्रह्म त्या भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप आहे. याची जाणीव राहिली तरच खरं अनन्य होता येतं. नाहीतर जोपर्यंत तुम्ही जप करताय, ध्यान करताय, अगदी जरी दुसऱ्या गोष्टीचा विचार नाही झाला, फक्त जप ध्यान करताय. पण ते सोडून उठल्यावर जगाच्या व्यवहाराला लागलं, की अन्याकडे लक्ष दिलं म्हणजे ते अनन्य होत नाही. आणि मग पुढे ते म्हणाले, "उपासना काय आहे? उपासना म्हणजे म्हणे हा सर्व रूपाने नटलेला म्हणजे जो परमेश्वर आहे, तर या सगळ्या लोकांशी अ, वागताना आपल्यामुळे दुसऱ्याला सुख प्राप्त झालं पाहिजे. ही खरी उपासना आहे म्हणाले. हां. तर उपासनेला दृढ चालवावे याच्यावर विचार करताना तो नेमका तो पण उपासनेचा एक अर्थ म्हणजे जो आपण विचारही करू शकत नाही, जे संत महात्मे विचार करतात, की अ, म्हणून तर ते म्हणतात ना, "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, अ, देव तेथेची हो. तर किंवा गीतेत भगवान सर्वभूत हिते रता परत-परत सांगतायत किंवा निर्गुणाची उपासना करणाऱ्यांना भगवंताची प्राप्ती होणं कठीण आहे. पण ते जर सर्व भूत हिते रता राहिले, तर त्यांना निर्गुणाची पण प्राप्ती होईल. म्हणजे कुठेतरी परत सर्व रूपाने जो सगुण परमात्मा आलेला आहे. सगुण म्हणजे फक्त मूर्तीतला किंवा अवतार घेऊन आलेला असा नाही. प्रत्येक जी रूपं आहेत, स्थावर जंगम म्हणजे जिवंत आहेत,
दगडही धरले तरी ती स्थावर म्हणजे स्थावराणाम् अधोगती नाही ती तोही जीवच आहे. म्हणजे त्याच्या अंतर्यामीही भगवान आहेत. ह्या वृत्तीने ते त्या सगळ्याला आपल्याकडनं आनंद पोचावा म्हणून आपण म्हणजे ते ह्यांचं जडभरतांचं उदाहरण नाही का भागवतात सांगितलं महाराजांनी. ते पाऊल टाकताना पण हळू टाकतात. मोठ्या महाराजांनी पण म्हटलेलं आहे ना, की म्हणजे अ, ते काय काका पाऊल हां, हां. हां, ते जडभरताचं आणि मोठ्या महाराजांनी पण सांगितलंय, की म्हणजे आपलं पाऊल वाजून स्वामींची निद्रा मोडेल इतक्या काळजीने ते पाऊल टाकतात. जमिनीवर पाऊल ठेवताना पण ते आपण जे आपण सकाळी आपलं म्हणतो, की अ, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. ते आपण म्हणतो आणि नंतर दनादन चालायला लागतो. पण ह्यांना तिथेही जाणीव आहे. तीही माता आहे. तर ते त्यांनी सांगितलंय उपासना म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना सुख वाटलं पाहिजे आणि तुमची उपासना नीट चालले कसं ओळखायचं? तर लोकं तुमच्याशी इंटरॅक्ट व्हायला बघायला लागतील. कारण त्यांना तुमच्या सहवासात येऊन आनंद वाटायला लागेल. ते जर झालं तर समजायचं उपासना दृढ चालू आहे. चला आपण आधी पुढचा एकदम विषय घेतला कारण ते प्रेमानंद स्वामींचं ह्यांचं सांगायचं होतं. पण आपण सुरुवातीपासून हे करू. वसुधाताई आल्यात का? हो, हो. हां, मग तेच म्हणजे समर्थांचं हे असल्यामुळे तुमच्यापासूनच तुम्हीच पहिल्यांदा सांगा काहीतरी. उपासनेला दृढ चालवायचं. हो, हो. हां, हां. सॉरी एक मिनिट मी मध्ये डिस्टर्ब करतो तुम्हाला. आपलं बोलणं म्हणजे तुम्ही हे उपासनेला दृढ चालवावेवर आपण विचार करू, हे मागच्या आठवड्यात बोललात आणि प्रवचन आपलं आत्ता आलं, बुधवारी. म्हणजे तो एक योगायोग झाला, की तुम्ही जो बोललात हां, म्हणजे माझ्या मनात आलं, तुमच्या मनात आलं. काकांनीही तेच सांगितलं आणि प्रवचनात पण तेच झालं. हां, सांगा, सांगा. हो, हो. वाह! 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 हं, बरोबर.
याच्यावरनं एक आठवलं म्हणजे उपासनेकडे परत येऊ. पण महाराजांनी एक याच्या दीक्षेबद्दल म्हटलेले नाही का महाराज, आम्ही दीक्षा देतच नाही. गुरु महाराजांचे हे फक्त इथे पोहोचवतो. तर त्यात हा जो भाग आहे त्याच्यात एक आहे की अ, अ, सत सर्वामुखी मंगल बोलवावे म्हणजे उपदेश करणं दुसऱ्यांना. एक आहे उपदेश करणं आणि एक आहे कीर्तन भक्ती. म्हणजे कीर्तन भक्ती पण बेसिक कोणाची म्हणजे जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, की गरुड आणि हे झालेत म्हणून काही चिमणीनी उडूच नये का? तर आपण जेव्हा बोलतोय, एकमेकांना सांगतो किंवा काय, तर तो आपल्या भक्तीचा भाग झाला. आपण काही कोणाला जेव्हा असं वाटेल, की मला कळतंय आणि मी दुसऱ्यांना शिकवतोय, की तिकडे गडबड झाली. म्हणजे ती पतनाला सुरुवात आहे. पण म्हणजे यात 2 गोष्टी आहेत. एक तर सिद्धांत काही आपण जेव्हा सांगतो, तेव्हा पहिल्यांदा तर ते आपल्याला खरोखर कळलेले असले पाहिजेत किंवा मग कळलेले नसले, तर आपण जसं सांगतो तसं, माझ्या मतीला एवढं कळलेलं आहे. किंवा मग जे काही महात्म्यांनी सिद्धांत सांगितलेत, ते सिद्धांत फक्त रिपीट करायचे. म्हणजे आपलं काही न जोडता असं. पण तोही उपासनेचा भाग आहे. म्हणजे उपासनेला दृढ चालवावेमध्ये श्रवण, मनन, निदिध्यासन हे जसं आहे, तसं नवविधा भक्तीमधलं अ, अ, श्रवण, स्मरण, कीर्तन, दास्य ह्या सगळ्या ह्याच्यात कीर्तन हा पण भाग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी भूमिका अशी घेतली, की त्यांनी त्यात दास्य पण आलं. म्हणजे हे जे करतोय ही सेवा करतोय. तुम्ही सर्वांतर्यामी भगवंतापुढे मी हे मांडतोय, ही ती सेवा करतोय. कारण सेवा का? तर एकोहम बहुश्याम हा संकल्प का झालाय भगवंताचा, की या जेवढी रूपं घेतलीत त्या सगळ्या रूपांनी स्वतःचा अनुभव घ्यावा. तर आपल्या कीर्तन भक्तींनी तसा स्वतःचा अनुभव घ्यायला ईश्वराला जर अजून आनंद येत असेल, तर ती आपली सेवा पोचली असं म्हणायला हरकत नाही. तर त्या दृष्टीने हरकत नाही करायला. पण प्रवचन म्हणून केलं, तर मग ती गडबड आहे. गोविंदगिरीजींनी त्यांच्या हे ज्ञानेश्वरी भावकथामध्ये सांगितलंय, की एखाद्याने जर कोणी तुम्हाला सांगितलं, की मला ज्ञानेश्वरी कळली आणि मी सांगतो, तर समजायचं की त्याला कळलेलीच नाहीये म्हणून. तर तसं आहे ते. हां, आता म्हणजे परत उपासनाकडे येताना अ, उपासना हां, एक तर आता आपलं त्या दिवशी झालं त्या बोलण्यातलं तुम्ही सांगायचं म्हणालेलं ते, की समर्थनी जी 12 पुरस्चरणं केली. आपण कायम म्हणतो, की अ, सगळं जर ठरलेलं आहे, तर प्रयत्नाचा उपयोग काय? मग प्रयत्नावर सगळं आहे, तर मग प्रारब्ध वगैरे हे मानायचं का नाही मानायचं? पत्रिका, कुंडली ह्याला किती महत्व आहे? तर पत्रिका किंवा कुंडलीला किती महत्व आहे, तर त्याच्यासाठी ही समर्थांचंच उदाहरण आहे, की त्यांनी 12 पुरस्चरणं का केली? कारण एका गायत्री पुरस्चरणाने हा शास्त्रीय उपाय आहे, की एका गायत्री पुरस्चरणाने तुमच्या पत्रिकेतलं एक स्थान शुद्ध होतं. एक स्थान शुद्ध होतं म्हणजे प्रारब्ध देण्याचा त्या स्थानाचा जो भाग आहे, ते म्हणजे संचित आणि क्रियमाण संचित जे आहे, ते संपलं तिथलं. तर तर त्याप्रमाणे बरं हे प्रारब्ध असंच जात नाही ना, त्याला विघ्न येणारच. तुम्ही एखाद्या म्हणजे अ, एखाद्या मायेच्या कचाट्यातनं बाहेर जायला बघतात, तेव्हा वाईट शक्तींचं तर विघ्न ही तर गोष्ट सोडून द्या, पण देवांचे पण हे विघ्न येतात. आपण पाहतो अप्सरा पाठवला अमुक-तमुक. तर प्रत्येक स्थानातलं विघ्न वेगळं आहे. पहिल्या पुरस्चरणाला तुम्हाला शरीरासंबंधी विघ्न म्हणजे कंटाळाच आला, आळसच आला, झोपच आली किंवा पायाला मासे चावतायत. हे सगळं जे आहे, म्हणजे तनुस्थान पहिलंय, दुसरं स्थान, तिसरं प्रत्येक स्थानातली विघ्न वेगळी आहेत. अशी 12 वर्ष. कधी-कधी तर मानेपर्यंत पाणी आहे, थंड पाणी आहे, थंडी आहे, त्यात केलंय आणि त्या प्रत्येक वेळी अ, जसं वसुधाताईंनी सांगितलं तसं हनुमान पाहतायत. म्हणजे
कृपा कूर्मदृष्टी का म्हणतो आपण? कारण कूर्म जसं कासवी जशी लांबून फक्त पाहून आपल्या पिल्लाला अ, वाढवते, तसे हे सत्पुरुष वाढवतात. तर हनुमान फक्त रामदासांपुरतेच आहेत असं नाहीये. ते सगळ्यांनाच मदत करणार आहेत. म्हणजे एक आपलेच गुरुबंधू एक साधक आहेत. पुन्हा त्यांना नाव सांगायची परवानगी नाहीये म्हणून. तर त्यांनी म्हणजे अ, हे फार खूप वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही, की त्यांनी विचारलं, की सगळ्याचा मेळ घालता येत नाही, आई-वडिलांचं समाधान होत नाही, नोकरीत बॉसचं समाधान होत नाही, कारण हे सेवा कार्य करायचं तर तिकडे हे होतं. तर हे सगळं कसं जमेल? तर त्यांना महाराजांनी हनुमंतांची उपासना दिली. म्हणजे असं क्वचित एक पाहायला मिळतं ना, की हनुमंतांची स्पेसिफिक म्हणजे गुरुमंत्र हा वेगळा दिलेलाच आहे, पण हनुमंताची उपासना दिली. तर हनुमंत आता आपण कुंडलीबद्दल बोलत होतो. मंगळ आणि शनी या दोन्हीच्या ह्याच्यासाठी मंगळासाठी हनुमान आणि गणपतीची उपासना आहे आणि शनीसाठी हनुमंताची उपासना आहे. ते तर आपल्याला माहित आहे. अ, तिसरं म्हणजे आपलं तिसरं हे पराक्रमाचं स्थान आहे. त्याचा कारक मंगळ आहे. तो हनुमंताच्या उपासनेनी तो अनुकूल होतो. आपलं प्रोफेशनचं स्थान 10वं स्थान आहे. पैसा मिळण्याचं स्थान 11वं स्थान आहे. हे परत हनुमंत म्हणजे शनीचं स्थान आहे दोन्ही. कारण तिथे मकर आणि कुंभ राशी आहेत. त्यामुळे ते पण हनुमंताच्या कृपेने नीट होतं. त्याच्यानंतर पहिलं स्थान तनुस्थान आहे याचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हे हनुमंताचे गुरु आहेत. त्यामुळे तेही म्हणजे सांगायची गोष्ट अशी की असं नाही की तुम्हाला म्हणजे आणि हां, समर्थांच्या बाबतीत तर तेच गुरु म्हणून पण आहेत. त्यामुळे गुरूंची जी स्थानं आहेत, की दुसरं स्थान आहे किंवा 9वं स्थान आहे, 5वं स्थान आहे. म्हणजे ही सगळी स्थानं कव्हर करून म्हणून हनुमंत तिथे बसून बघतायत आणि जसं रामदास स्वामींच्या बाबतीत आहे, तसं अर्जुनाच्या बाबतीतही आहे, की अ, अ, भगवंतांनी मुद्दामून हनुमंतांना आमंत्रण पाठवलं. पूर्ण कृष्णावतारात लहानपणापासून कधी कृष्ण आणि हनुमंतांची भेट नाहीये. पण नंतर हे बोलावणं पाठवतात हनुमंताला. मग ते हनुमंत ती गोष्ट आपल्याला माहिती आहे, की ते पहिल्यांदा ओळखत नाहीत. तुम्ही कोण? मी रामांशिवाय कोणाचं ऐकत नाही वगैरे. ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण ते बोलावून अ, अ, भगवान सांगतात काय, की अर्जुनाच्या ध्वजावर तू राहा. आता काही-काही म्हणतात ते ध्वज पकडून राहिला वगैरे. पकडून नाहीये. ध्वजावर हनुमान आहेत. हनुमंताचं चित्र दाखवतात अर्जुनाच्या अ, ध्वजावर. म्हणजे ते ध्वजावर बसलेत. वर का बसलेत? इकडे जसं झाडावर बसून पाहतायत, तसं इथेही ते बसलेत. बरं ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतो, की सगळं युद्ध झाल्यावर अ, अ, भगवान म्हणतात, की "आधी तू उतर." मग भगवान उतरतात. आधी अर्जुन म्हणतो, "अरे आधी भगवंता सारथी आधी उतरतो, मग रथी उतरतो." तर ते म्हणतात, "नाही आधी तू उतर." मग ते उतरतात आणि भगवान जसे उतरतात तसेच हनुमंत पण तिथून ध्वजावरनं उड्डाण करतात आणि मग तो रथ भस्म होतो. कारण तेवढे अटॅक त्याच्यावर झालेले असतात. आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. हे झाले फिजिकल अटॅक. पण मेंटल अटॅक जे आहेत, आपण आता बघतो गीतेत सुरुवातीला म्हणजे उपासना जी आहे अ, आपण शांत हो श्री गुरुदत्तामध्ये पाहतो, की सांभाळुनी मार्गावरिता आणिता न दुजात राहता. ते मार्गावरता म्हणजे तो उपासना मार्ग आहे किंवा आपण बघितलं निज मार्ग करी सोपा, अनुकंपा पूर्ण करून. ते निज मार्ग करी सोपा हे हनुमंत करतायत. तर साधी गोष्ट आहे. पहिल्या अध्यायात अर्जुन सांगतो, की ही हिंसा बरोबर नाही, अमुक नाही आणि ही इज सो कन्विन्स्ड, की तो भगवंतांना वर विचारतो, की यांनी वर सांगतो, की हे असं केलं तर वर्णसंकर होईल, कुलस्त्री दूषित होतील आणि ते सगळं पाप मला लागेल आणि मुख्य म्हणजे तू मला दुरवशील. म्हणजे स्वतः ते सांगतोय आणि वर त्याला हे
खात्री आहे, म्हणजे शंकाही नाहीये, की आपलं काही चुकतंय असं वाटत पण नाहीये. मग नंतर कन्फ्युजन का क्रिएट झालं? ते क्रिएट झालं कारण वर बसलेत. आपलं काहीतरी चुकतंय हे वाटलं आणि मग तो म्हणतो शिष्यस्तेहम साधिमाम त्वाम प्रपन्नम. तेव्हा मग भगवंत उपदेशाला सुरुवात करतात. तोपर्यंत भगवान शांत आहेत. पण भगवान जरी शांत असले तरी गुरुरूपाने बसलेले हनुमान शांत नाहीयेत. ते बुद्धीला प्रेरणा देत आहेत ते बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत ते. हनुमंत हे बुद्धिमत्ताम वरिष्ठ आहे, म्हणजे त्या पद्धतीने विचार केला तर बुधग्रह जो बुद्धीचा कारक आहे तोही हनुमंतावर म्हणजे त्यांच्या ताब्यात आहे. बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत ते. तर त्यामुळे अर्जुनाला ही बुद्धी, की आपलं काहीतरी कदाचित चुकत असेल, आपणच श्रीकृष्णांना विचारूया. ते विचारल्यावर श्रीकृष्ण उत्तर देतील, पण विचारण्याची बुद्धी कोण देणार? त्याच्यासाठी हनुमंत तिकडे बसलेले आहेत. त्यामुळे अ, ते हे झालं. आता उपासना आपण म्हणतो, तर आसन, उपवास आपण म्हटलं. उपवास म्हणजे देवाजवळ वास. आसन म्हणजे देवाच्या जवळ आसन मांडून बसणं. म्हणजेच काय? समोर सतत देवाला ठेवणं. हे झालं तरी ती उपासना आहे. अर्थात अ, आपण एक बघितलं तर ह्या अ, अध्यात्मातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या प्राथमिक अवस्थेपासून त्याची जी सिद्धावस्था किंवा जो रिझल्ट आहे, आपण जे म्हणतो ना व्यवहारात, की पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग. तर आपलं संत वाङ्मय म्हणा, वेद वाङ्मय हे इतकं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, की जो रिझल्ट आहे, तेच नाव प्रयत्नाला दिलेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे 13व्या अध्यायात जी ज्ञानाची लक्षणं दिली आहेत किंवा ज्ञान प्राप्तीसाठी जो अभ्यास सांगितलाय, तर त्यालाच भगवान म्हणतात. महाराजांनी पण प्रवचनात म्हटलेत महाराज, की एतत् ज्ञानम इति प्रोक्तम. ज्ञानाची जी लक्षणं सांगितलेली आहेत, तेच ज्ञान आहेत म्हणाले भगवान. तर तसं म्हणजे आपण म्हणतो, आपण जी भक्ती म्हणतो, ती खरी उपासना आहे. की ती उपासना करून आपण भक्ती म्हणजे पराभक्तीपर्यंत पोहोचतो. पण ती खरं तर ती उपासना पण नाहीये पूर्णपणे. कारण म्हणजे देवाच्या जवळ बसलं, पण संतांची किंवा ईश्वराची कृपा अशी आहे, की जे काही आपण करतो त्यालाही ते उपासनामध्ये इन्क्लूड करतात. पण मग उपासनेला दृढ आणि चालवावे. दृढ म्हणजे काय? आता आपण समजा म्हटलं, की अ, वादळ आलं किंवा समजा अ, जोराचा वारा सुरू झाला, तर आपण काय करतो? जे भिंत किंवा आहे, त्याला आपण असं धरून ठेवतो. म्हणजे काय करतो? एखादी गोष्ट जी दृढ आहे, त्याला आपण पकडतो. हे झालं दृढ. दृढ म्हणजे खंबीर, भक्कम, जे बदलू शकत नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे आपली साधन मार्गातली जी गोष्ट आहे, ती भगवंताच्या सच्चित आनंद याच्याशी संबंधित आहे. उपासनेला दृढ चालवावे म्हणजे कायम ती चालत कन्सिस्टंटली चालली पाहिजे. जे वसुधाताईंनी मगाशी आपल्याला सांगितलं, की कन्सिस्टन्सी इज रिलेटेड टू सत. सत म्हणजे त्रिकालाबाधित. सर्व काळी अ, सर्व ठिकाणी सर्व काळी जे आहे त्याला सत म्हणतात. त्याप्रमाणे आपली उपासना ही सर्व काळी सर्व ठिकाणी तशीच चालू राहिली पाहिजे. ते कमी जास्त हे वेगळा भाग झाला, पण ती कन्सिस्टन्सी हा सत च्या जवळ नेणारा तुम्हाला भाग आहे. आता चित म्हणजे ज्ञान, ती समजून केली पाहिजे. काय करतोय आपण? प्रार्थना करतोय, पण मागतोय काय? आपल्यालाच माहिती नाही. म्हणजे जे मागतोय ते खरंच पाहिजे का आपल्याला? म्हणजे ते उपासना करताना त्याचा उद्देश काय आहे? आपल्याला कुठे जायचंय? कुठे? आणि त्याला तो उद्देश जर परमात्मा प्राप्ती, पराभक्ती हा जर नसेल,
तर उपासनच नाहीये. आपण उपासन नाहीच होत मग. आपण मग आपलं आसन मारलंय आपण संसारात आणि देवाला पण संसारात खेचतो. आपण म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतोय, की अ, पैसा महाराजांनी प्रवचनात किती वेळा सांगितलेलं आहे, की आज पुरलं पाहिजे, उद्या पुरलं पाहिजे, आयुष्यभर पुरलं पाहिजे. हे संपतच नाही कधी. हे परत-परत वाचून सुद्धा ते पुढची काळजी आहे, की आता आपण रिटायर व्हायचं तर पैसा आपल्याला पुरेल की नाही? तर त्यामुळे आपलं आसन आहे संसाराकडे. ते ईश्वराच्या जवळ उपआसन म्हणजे ही खूप मोठी तयारी आहे आणि तरीही सुरुवातीचे जे प्रयत्न आहेत टू स्टार्ट विथ कन्सिस्टंटली मोटके निमिषभरी देई जे म्हटले. मग ते निमिष जर मनापासनं पण ते कसं पाहिजे? तिथे मग दुसरे विचार नाही. एक क्षण असेल किंवा देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तो एक वेगळा खूप मोठा आणि छान विषय आहे. अ, देवाची ये द्वारी उभा क्षणभरीचा अर्थ. पण मुख्य म्हणजे थोडं जरी असलं तरी ते कन्सिस्टंटली पाहिजे. पण दृढ चालवावे म्हटलंय. आता उपासना दृढ ठेवावी का नाही म्हटलेलं? ते काय नुसतं यमक जुळवायला चालवावे नाही म्हटलंय. चालवणे म्हणजे काय? दृढ चालवावे म्हणजे काय? दृढ चालवण्यामध्ये एक ॲक्शन आहे, एक गती आहे आणि जिथे गती आहे तिकडे प्रोग्रेस आहे. दॅट मीन्स दृढ चालवावे ह्या 2 गोष्टी अ, दाखवतं, ही उपासना आपली जास्तीत जास्त दृढ करत जायची. दृढपणा 2 गोष्टींचा, सर्व काळी आणि सर्व ठिकाणी. असं ते झालं पाहिजे. त्यामुळे ती वाढत गेली पाहिजे आणि कोणतीही उपासना जसं आपण श्रीपाद श्री वल्लभच्या अर्थात पाहिलं. मोठ्या महाराजांनी प्रार्थना करायला सांगितली ती पण जेव्हा क्षमस्व अपराधम म्हणतात तेव्हा स्वतः कमीपणा घेताना स्वतःकडे घेतायत. पण प्रार्थना करताना सगळ्या जगाकडे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या जग ईश्वर आहे समजायची पण गरज नाहीये. त्यात तुम्हाला वेगळा हां. हो, हो. बरोबर. हां. तर सगळ्यांकरता मागायचं याच्याकरता काही जास्त वेळ पण लागत नाही. तेवढ्याच वेळेत आहे. मामपाहीच्या वेळी ऐवजी फक्त आसमान पाही म्हटलं की सगळी प्रार्थना सगळ्यांसाठी आहे. पण ते घडत नाही. तर उपासना दृढ होणे म्हणजे ती फक्त एक वेल आहे समजा आणि एक वटवृक्ष आहे. दृढ जास्त काय आहे? ऑब्व्हियसली वटवृक्ष जास्त दृढ आहे. का? कारण तो पसरलाय. तो स्वतःपुरता नाही राहिलाय. कलेक्टिव्ह वेली समजा आपण घेतल्या, की एखाद्या रानातल्या सगळ्या वेली घेतल्या, तर त्या एका वटवृक्षापेक्षा तर त्यांची साईज जास्त असेल. पण त्या इंडिव्हिज्युअल राहिल्यावर त्याला काहीच अस्तित्वच नाहीये. त्या कायमच कोणावर तरी अवलंबून राहिलेल्या आहेत. सद्गुरूंनाही ही अपेक्षा असते. जसं पालक आहेत. पालकांना म्हणजे लहान मूल आपल्या अंगावर खेळतंय कितीही आवडत असलं, तरी ते स्वतःच्या पायावर उभं राहून त्याच्या म्हणजे भक्कम रीतीने स्वतःच्या पायावर उभं राहतोय, ही सगळ्यांना बघायचं असतं. तसं आपल्या गुरूंनाही आपली उपासना दृढ झालेली बघायची असते आणि ती दृढ काय आहे? दृढ म्हणजे इंडिव्हिज्युअल राहूच शकत नाही ती. दृढ होण्यासाठी तुम्हाला एकट्यापुरता विचार करून उपासना दृढ होऊच शकत नाही. समर्थांचंच उदाहरण आहे. हे पुरश्चरणं नंतर केली आहेत. सावधान म्हणाल्यावर पळाले ते नंतर झालंय. लहान असताना पडताळात बसून चिंता करीतो विश्वाची ते म्हणतायत. म्हणजे उपासनेची सुरुवातच चिंता करतो विश्वाची ही आहे. आपण इंडिव्हिज्युअल उपासना केली. हां, अर्थात त्याचा अर्थ असा नाही की आपण सोशल वर्क करायला जायचंय. आपल्याला जी आपल्याकरता प्रार्थना करतोय, ती जर सगळ्याकरता केली, तर तिथल्या तिथे तुमची उपासना कित्येक पटीने दृढ झाली. म्हणजे पुढच्या मार्गासाठी ते उपयोगी पडेल तुम्हाला आणि ह्यांनी काय होतं, की अ, अ, जेव्हा ह्याच्यात भागवतात ते उदाहरण आहे, की ध्रुवला भगवान म्हणजे सांगतात, "आता तू परत जा" म्हणून. तर ते म्हणतात, "नाही, मला तिथे काही
ते सावत्र आणि आई येऊ देणार नाही. तर भगवान म्हणतात त्याला, फक्त सावत्रच आईच काय, पण यस्य प्रसन्नोस्तु भगवान अशा ह्यानी तो श्लोकाची सुरुवात आहे. ते महाराजांच्या आवाजातलं आठवलं मला एकदम. तर भगवान सांगतात, की ज्याच्यावर मी प्रसन्न होतो, त्याचे सगळेच जण मित्र होतात. आता ते सगळेच जण मित्र कसे होतात, तर त्याची प्रोसेस हे आहे, तुम्ही जसे सगळ्यांसाठी प्रार्थना करायला लागता, तसं सगळ्यांच्या मनात अंतर्यामी असलेला परमेश्वर त्यांच्या अ, मनबुद्धीत तुमच्याबद्दल सौहार्द निर्माण करतो. महाराजांनी देवी भागवत गीतात सांगितलंय, की नोकरी करूनच पैसा मिळतो हा एक समज आहे म्हणे. पण जर तुमचा इतरांना जर उपयोग होऊ लागला, म्हणजे अर्थात अध्यात्माच्या दृष्टीने म्हटले, की त्यांच्या अंतर्यामी भगवंत त्यांच्याकडून तुमच्या संसाराची काळजी घेतो. तर हे का होतं? कारण ती उपासना दृढ झाली. उपासना दृढ होण्याचं लक्षण हेच आहे, की स्वार्थ कमी झाला. हेच आहे ना. सगळा परमार्थ कशा करताय? अहंकार, आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा अ, अ, आस्वादू या दोहोही नाव बंधू कर्माचाही, माऊली सांगतायत. म्हणजे मी आणि मम. मी केलेलं आहे आणि माझं, त्यामुळे ते माझं आहे. फल हे माझं आहे. तर मी आणि माझं पासून सुटायसाठीच सर्वांचा हा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी उपासना दृढ होते. आणि आज मी याच्यावर आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर समर्थांच्या काही स्फुटामधलं काही हे सांगितलंय. तर उपासनेला दृढ चालवावे, तर दृढ म्हणजे काय? ही समर्थांची काय कल्पना असेल? कारण त्यांचा श्लोक आहे. मग ते दृढ कशाला समजत असतील? उपासनेला दृढ चालवावे, हे ते कशाला समजत असतील? कारण ते महत्वाचं आहे ना. आपल्याला दृढ म्हणजे काय वाटणं, हे आपण जेव्हा लिहू त्याचा अर्थ झाला. पण हे लिहिलंय कोणी? समर्थांनी. मग समर्थांना दृढ काय वाटत असेल? तर या स्फुटामध्ये नॉर्मली जी उपासना सांगितली तिथे गुरुप्रदत्त मंत्राचा काहीतरी म्हणजे अ, 10 माळा जप वगैरे आणि त्यांनी पूर्ण दिवसाची सगळी हे दिले आणि ती साधारण लोकांकरता दिले. आणि दृढ काय आहे? ते जे त्यांच्या शिष्यांकडनं करून घेतात, त्याला दृढ म्हणायचं. आता दृढ चालवावे म्हणजे जेवढी आत्ता आहे, ती दृढ होण्याच्या दिशेला चालवायचं. आणि चालवावे म्हणजे चालू ठेवायचं. हे दोन्ही आहे. म्हणजे चालवावे याचा अर्थ कन्सिस्टन्सी पण आहे आणि दृढ आज आहे त्याच्यापेक्षा उद्या दृढ. कारण अ, उपासनाचा शेवट साक्षात्कारच झाला पाहिजे. तो कधी होईल? तो जेव्हा होईल तेव्हा होईल. पण तोपर्यंत आपलं कर्तव्य काय आहे? की अधिकाधिक दृढ. आज मला अजूनही भगवंताचं दर्शन घडत नाही. रामकृष्णांच्या ह्याच्यात वचनामृतात आणि चरित्रात आपण पाहिलं तर, की अशी तळमळ आहे. तो एक माणूस नाही का त्यांना विचारतो, की मला दर्शन कधी होईल? ते त्यांनी उदाहरण दिलंय ना, की साधूला विचारतो दर्शन कधी होईल? तर ते साधू घेऊन जातात त्याला. आणि गंगेत असे डोकं खाली घालतात. तो असा करून बाहेर येतो. तर काय झालं? "अहो काय स्वामी, मी मेलो असतो ना." म्हणाले, "आता तुला बाहेर यायची जी तळमळ लागली, ती ईश्वर प्राप्तीबद्दल लागली, तर दर्शन होईल," म्हणाले. तर उपासना काय? तर दृढ उपासना काय? उपासना म्हणजेच कन्सिस्टन्सी पाहिजे पहिलं म्हणजे, आणि त्यावेळी ईश्वराकडे लक्ष पाहिजे. पण ती दृढ होत जाणं म्हणजे ती तळमळ वाढली पाहिजे. हो. हां. हो. सांगा ना. हो. बरोबर. हो, हो. अरे वाह!
वाह! वाह! वाह! वाह! हो, 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 हो. आता आपण म्हणजे समजा एक अ, गोपीचं उदाहरण घेतलं, तर उपआसन म्हणजे राधेचं उदाहरण घेतलं. उपआसन, तर उपआसन म्हणजे ती बसली कृष्णाजवळ. आता बसली म्हणजे संपलं नाहीये. ते बसल्यानंतर पुढे त्यांचं मिलन आहे. म्हणजे तेच तुम्ही सांगितलं तेच आहे. उपासना झाली दृढ, की आपल्याला काही मागायला पण लागत नाही. म्हणजे त्याच्यानंतर भगवंताशी मिठीच आहे. तर तोपर्यंत ती ती जोपर्यंत मिठी अ, अ, प्राप्त होत नाही, तोपर्यंत सर्वामुखी मंगल बोलवावे नाहीये. तोपर्यंत भूदेव संतांचे सदा नमावे आणि सत्कर्मयोगे वय घालवावे. हे दोन्ही आहे. तर हां. वाह! वाह! हो. वाह! 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 म्हणजे महाराजांनी परमिशन दिलेली आहे तुम्हाला. हो. असं. आणि त्यात अर्थात भूदेव संतांशी सदा नमावे. कसं आहे, की हे प्रत्येक श्लोक हे पण सूत्ररूप आहेत, की एक आपल्या भक्तानी, आपल्या शिष्यानी हा नुसता एक श्लोकाचा विचार केला तरी त्याचे बरेच मार्गदर्शन झालं पाहिजे. अशा विचारांनी लिहिलेले हे आहेत किंवा त्यांचे विचारच असे आहेत, की सूत्ररूपच आहेत, की त्यातनं बराच काही अर्थ निघतो. तर भूदेव संतांशी जसं आपण म्हणतो ना प्रार्थनेत होते, कामक्रोध घालव म्हणजे फक्त कामक्रोध घालव असं नाही, सगळेच षड्विकार घालव असं आहे. तसं भूदेव संतांशी सदा नमावे. आता नमावे कशा करता? तर आता हे उपदेश जे झालेले आहेत ना, ते कधी झालेले आहेत ह्याला पण महत्व आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे एक मुलगा आहे ज्याचा गीतेचा अभ्यास झालाय, गीता पाठ आहे वगैरे, वगैरे. तर गीता वाचली, पाठ झाली, मला त्याच्या शब्दाचा अर्थ मग बाकी कशाला वाचायला पाहिजे? असं त्याचं म्हणणं होतं. तर मी त्याला म्हटलं, की 16व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितम्. म्हणजे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते म्हणजे शास्त्राचं प्रमाण आहे, त्याच्याप्रमाणे कार्य-अकार्य ठरवावं हे जर भगवंतांचं म्हणणं आहे, तर शास्त्र वाचणं हे आपलं काम नाहीये का? आता अर्जुनाला तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते म्हटल्यावर अर्जुनाचं काम झालं कारण त्याचा शास्त्राभ्यास झालेला आहे. तेव्हा अ, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिन्ही वर्णाची मुलं वेदाभ्यास करून मग बाकी करत म्हणजे नुसता धनुर्विद्येचा अभ्यास नाहीये, वेदाभ्यास, शास्त्राभ्यास पण आहे. इव्हन यादवांचं पण श्रीकृष्णांचं अग्निहोत्र वेगळं, वसुदेवांचं वेगळं महाराजांनी सांगितलंय भागवतात. तर म्हणजे त्यांना जे माहिती नाहीये आणि आपल्याला त्यांना जे माहिती आहे ऑलरेडी, तसं समर्थांनी सांगितलेलं आहे, की उपासनेला दृढ चालवावे, तेव्हा त्यांना काय उपासना अपेक्षित आहे हे समोरच्याला माहिती आहे. म्हणजे ती काय व्हॉल्युमिनस पाहिजे ती. आणि त्या उपासनेत कर्म पण आहे. कारण समर्थांच्या उपासनेत बलोपासना काय आहे? शस्त्रांचे साठे पण होते समर्थांच्या याच्यात. शिवाजीला मदत करणं हे पण उपासनेचाच भाग आहे त्यांचा. संसार त्यांनी म्हणजे इंडिव्हिज्युअल संसार सोडला, पण सगळ्या देशाचा संसार चालवला त्यांनी. तर तीही उपासना म्हणून म्हणजे उपासना म्हणून केलं तर संसार हाही परमार्थ आहे आणि माझ्यापुरता म्हणून केला तर परमार्थ ही स्वार्थ आहे. हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. दुसरं म्हणजे भूदेव संतांशी सदा नमावे म्हणजे नमून थांबायचं नाहीये. नमावे कशा करता? तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदक्षन्ति ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिना.
उपासना झाली, अनुभव यायला लागले, तरीही म्हणजे मी हे आता मध्ये ब्रेक करतो. महाराजांनी गुरु कोण कसा असावा याच्याबद्दल सांगितलेलं आहे, की शाब्दे परेचे निष्णात. म्हणजे अनुभव म्हणजे साक्षात्कारी हवा. पण तरी सेपरेटली शाब्दे पण सांगितले. म्हणजे शब्दज्ञान म्हणजे वेदज्ञानातही प्रवीण पाहिजे. का प्रवीण पाहिजे? जसं रामकृष्णांनी सांगितलंय तसं, की स्वतःला मारायचंय तर एक सुई पण पुरेशी होते. इथली नस हे केली तर रक्त वाहून मरू शकतो माणूस. पण दुसऱ्याला मारायचं असेल तर ढाल तलवार पाहिजे, लढाईचं शिक्षण पाहिजे. तसं सर्वामुखी मंगल बोलवावे कोणाचा उद्देश असला तर आपला काही तो म्हणजे माझा तरी काही तो हे नाही. पण एखाद्याला जर सर्वामुखी मंगल बोलवावे इथपर्यंत जर म्हणजे असं जर आयुष्याचा उद्देश असेल, तर त्याला शाब्देच निष्ठात पाहिजे. उपासनेला दृढ चालवून भूदेव संतांशी सदा नमून परमार्थ प्राप्तीबरोबर ज्ञानाची, शाब्दिक ज्ञानाचीही प्राप्ती होणं आवश्यक आहे. कारण दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे. तेव्हाच सर्वामुखी मंगल बोलवावे. नुसता अमुक करा सांगून उपयोग नाही ना. ते का करा हे सांगता आलं पाहिजे. म्हणून ते भूदेव संतांशी सदा नमावे. म्हणजे ते नमून त्यांना प्रश्न करून, समजावून घेऊन आणि मग ते स्वतःला पूर्ण सिद्धांत समजले. त्याच्यानंतर अर्थात याच्यात सांगायला त्याच्यामध्ये सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. इथे सगळं म्हणजे गीतेचा जरी आपण हे केला, तरी कर्मसन्यास आणि कर्मात लिप्त होणं, या कोणत्याही ह्याच्यात बाह्य ॲक्शन सेम असताना तो कर्मसन्यासही असू शकतो किंवा कर्माची आसक्ती असू शकते. त्यामुळे तुम्ही क्रिया काय करते ह्याला महत्त्व नाही. तुम्ही मनाने काय घेताय? मी दुसऱ्याला उपदेश करतो हे मनाने घेताय, तर ते आत्ता नाहीये, ते नंतर आहे. पण तुम्ही जर सेवा म्हणून करताय, तर ते प्रत्येकाला उपयोगी आहे. महाराज अ, अ, आपण मागे पण बघितलं नाही का वाडीला तिथे स्वारीच्या समोर आजूबाजूला कोणी नाही आणि ते पुराण सेवा चाललेली आहे. कारण भूमिका अशी आहे की ऐकणारा तो जो आहे, त्या भगवंताला मी सांगतोय. उपासना किंवा हे आपलं स्वतःचं स्वतःपुरतं म्हणजे तिथे स्व सोडून स्वस्वरूपाशिवाय कोणी नाहीच आहे. समोर पण स्वस्वरूपच आहे. म्हणजे एकट्यापुरतं सांगावं ह्याच्यासाठी पण हजार लोकात असून सुद्धा एकट्यापुरतं सांगता येतं किंवा एकट्याने विचार करताना पण हजार लोकांत सांगितल्यासारखं होतं. तर त्यामुळे हजार लोकात जरी सांगितलं, तरी त्या सर्वांतर्यामी जो परमेश्वर आहे, त्याची मी सेवा करतोय म्हणून सांगितलं, तर ते वन टू वन सांगितल्यासारखंच आहे. हां, पण ते पुढची झाली म्हणजे सर्वामुखी मंगल बोलवा. पण हा क्रम आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि या क्रमात आपण कुठे आहोत हे कायम बघता आलं पाहिजे. जसं महाराजांनी म्हटलं, की व्यवहारातलं आपलं ध्येय निश्चित होत नाही. तर परमार्थातलं काय होणार म्हणे. तर त्यामुळे उपासना हां, हां. समजणं नाहीये तिकडे. आहेच असं जो म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तर महाराजांच्या बाबतीत ते तर स्वतः तेच आहेत. दुसरं जरी कोणी संत महात्मा असला की किंवा साधना करून पूर्णत्वाला पोचलेला असला, तरी पूर्णत्वाला पोचलं म्हणजे तो साक्षात समोर आहेत अझ्युम नाही करायचंय. आपण मानावं आपल्याला लागतं. मानावं आपल्याला लागतं कारण आपल्याला अनुभव नाहीये. त्यांच्याकरता मानणं वगैरे नाहीये. म्हणून त्या लेव्हलला गेल्यावर मग ते सर्वामुखी मंगल बोलवावे आपोआपच होतंय त्यांचं ते. तेव्हा मग ते सहज बोलणे हाच उपदेश आहे किंवा जे मोठ्या महाराजांनी सांगितले सदा संतांपाशी जावे त्याजवळी बैसावे उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी म्हणजे त्याही कष्ट दूर होती वगैरे जे सांगितलेलं आहे त्यांची वाणीच वेदवाणी होऊन जाते कारण त्यांना नाहीच आहे जसं अ, अ, महाराजांनी भगवंताबद्दल सांगितलंय जे त्यांच्या बाबतीत जसंच्या तसं आहे की वसुदेवांनी ना सगळ्या ऋषींनी सांगितलं. वसुदेव विचारतात ना त्या सगळ्या ऋषींना,
की उद्धारासाठी मी काय करू वगैरे. तर सगळे ऋषी नारदांना म्हणतात, की ह्यांच्या पोटी परब्रह्म अवतरलेत आणि हे असे काय विचारतात? तर तारद म्हणा जाऊन दे त्यांच्या काय समाधान करा. तर ते उपदेश करतात सगळं आणि म्हणतात, "पण वसुदेवा, तुम्हाला तर काय म्हणे हे करायची काही तशी आवश्यकताही नाही. कारण साक्षात परमात्मा तुमच्या पोटी पुत्ररूपाने आलेला आहे, राम आणि कृष्ण रूपाने." मग दुसऱ्या दिवशी हे दर्शनाला जातात तेव्हा हे म्हणतात, की "आम्हाला कळलंय आपण." ऋषी म्हणतात, की "आपणच परमेश्वर आहात." मग तेव्हा महाराज म्हणतात, "तेव्हा काय म्हणाले भगवान? तुम्हाला कळलं, बरं झालं." असं म्हणाले का? नाही. ते म्हणाले, की "पिताजी, जशी आमच्याबद्दल ईश्वर बुद्धी ठेवता, तशी सर्वाबद्दल ठेवा म्हणजे झालं." म्हणजे त्यांच्या ठिकाणी पहिल्यांदा बुद्धी ठेवायला लागते त्यांना. पण ईश्वराला स्वतः मी मोठा आहे आणि तू छोटा ही भावनाच नाहीये, कारण तोच आहे ना सगळीकडे. सतचा अर्थ काय आहे? सच्चित आनंद रूप तो आहे. त्यामुळे सच्चित आनंद हा सर्वत्र सारखाच आनंदीच आहे. त्यांच्यासाठी कुठे दुःख असा नाहीच आहे ते. दुःखाचा जो भ्रम आहे, तो जीवरूपात आलेल्या पार्टसाठी आहे. महाराजांना तो भ्रम नाहीये. आणि तिकडे तेच आहे. भगवंत म्हणजे कसं आहे, की आपण भगवंताची प्रार्थना आणि भक्ती करतो. अ, आणि भगवंत जो आहे, तो भक्तांची भक्ती करतो. नारायण स्वामींच्या समोर बसून महाराज त्यांची भक्ती करून त्यांच्या समोर सांगतायत. कारण भगवंत असाच आहे आणि तिथे भगवंत आणि भक्त फरकही नाहीये. दोघंही भक्त आहेत आणि दोघंही भगवान आहेत आणि दोघंही नाहीच आहेत, ते एकच आहेत. मग तेव्हा मग सर्वामुखी मंगल बोलवाल. आपल्याला समजत नाही. हो. आणि मग त्यामुळे महाराजांनी ते ज्ञानेश्वर आणि दत्त संप्रदाय म्हणजे तिथे ज्ञानेश्वरांचा सगळा जो चिद्विलास आणि ज्ञानेश्वरांचा जो उपदेश आहे, तो आणि दत्त संप्रदाय कसं सेमच आहे, हे सांगताना महाराजांनी सांगितलेले स्टेप्स आपण मागेही पाहिल्या, की जोपर्यंत तो अनुभव नाही, तोपर्यंत निदान माना तरी. जे जे भेटीचे भूत, ते ते मानीचे भगवंत, हा उपासनेची पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप. वरची स्टेप नाही, पहिली स्टेप सांगितली त्यांनी. बरं तेवढे नाही तर आपण निदान जे ईश्वराचे भक्त आहेत, त्यांना तरी देव माना. तेवढं नाही निदान गुरुबंधूंना तरी माना. म्हणजे असा विचार करत गेल्यावर आई-वडिलांना तरी माना. कोणाला तरी माना, कुठून तरी सुरुवात करा. म्हणजे इतकं आपल्याला हे होतं म्हणजे महाराजांनी जे वेदांत पारिजात सौरभमध्ये सांगितलंय, की दैन्य किंवा प्रपन्नत्व, शरणागती आणि मी कोणी नाही, हे एक साधन सांगितलेलं आहे. तर हा विचार केल्यावर ते तेवढ्यापुरतं तरी ती शरणागती येते, की काय आपल्याला कुठे ईश्वर बुद्धी आहे? आहे का ईश्वर बुद्धी? ईश्वर बुद्धी म्हणजे तो परमात्म तत्व म्हणजे तो पूर्ण आनंद रूप आहे. म्हणतो आपण महाराज आहेत, तेच आहेत आणि ती खरी भावना पण असेल. पण मग ते एवढे आनंद रूप आहेत, राहतंय का स्मरण तरी? नाही राहतंय. तर त्यामुळे उपासनेला दृढ म्हणजे आता अगदीच तुम्ही म्हणजे सॉरी अगदीच मी काय म्हणतात त्याला ग्राउंडवर सरपटतोय आणि जेव्हा मी म्हणतो, की माझी उपासना दृढ, तर उपयोग नाही ना. निदान थोडं तरी उभं राहण्या इतकी तरी दृढ पाहिजे की नाही? म्हणजे हे मी महाराजांना जे शी बोलतोय त्याच्याबद्दल सांगतोय, की तो दृढ शब्द इतका डोक्यात घुसला, की काहीच होत नाही. म्हणजे खरंच काही होत नाही आणि महाराजांनी जे आपण 2-3दा ते उदाहरण घेतलं, की 95च्या जानेवारीला जे येऊरला ते बोलले. आधी सगळा जो म्हणजे ते स्थान निर्माण झालंय, इथे ही सोय अमुक आहे, भजन होतात, हे होतात, शाळेची सोय वगैरे सगळं कौतुक केलं आणि मग नंतर महाराज म्हणाले, "शेवटी एक विचार आचार्यांची मागणी मनात येते" म्हणाले. आणि मग त्यांनी तो आचार्यांचा श्लोक सांगितला. त्याच्यात आचार्य म्हणतात, की गंगातटी म्हणजे कौपीन फक्त असावं, गंगातटी राहायला मिळावं आणि ईश्वर स्मरणात काळ काळ जावा
आणि कितीही स्मरण झालं तरी काहीच होऊन झालं नाही हे वाटावं. म्हणजे ज्यांना साक्षात्कार आहे त्यांची इच्छा, जे साक्षात्कार नुसतं नाही, भगवान शंकरांचा अवतार आहेत आणि तो पण असा छोटा-मोठा अवतार नाहीये. तो जेव्हा असा एक पूर्ण अवतार येतो, तेव्हा बाकीचे देवता त्यांच्याबरोबर येतात. तसं भगवान विष्णूंच्या अंशाने पद्मपादाचार्य आले, ब्रह्मदेवांच्या ह्यांनी सुरेश्वराचार्य आले, म्हणजे मंडन मिश्र आणि कुमारील भट्ट कुमारांच्या म्हणजे हे कार्तिक स्वामींच्या ह्यांनी आले. म्हणजे असा तो अवतार आहे, पूर्ण अवतार आहे तो शंकरांचा. पण ते म्हणतायत, की जेवढी उपासना घडेल, जेवढं स्मरण घडेल ते कमीच वाटावं. हे त्यांची मागणी आहे. मग त्या हिशोबाने म्हणजे उपासना अ, झाली महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, की अ, निराशा नाहीये म्हणजे अ, जे झालंय त्याच्याबद्दल समाधान ठेवावं. पण समाधान ठेवणं आपल्याला असं वाटतं समाधान ठेवणं आणि तळमळ एकमेकांच्या ऑपोझिट आहेत. पण ते तसं नाहीये. ते आपल्याला कळायला कठीण जातं. पण एकाच वेळी झालंय त्याच्याबद्दल समाधान, पण अजून व्हावं ही तळमळ. आणि ती किती तळमळ? तर आचार्यांसारखी, की दुसरं काही नको. तिथे त्या तटावर कुटी आणि नुसतं जितकं स्मरण होईल ते पण कमी वाटलं पाहिजे. ते काही झालं तर त्याला पण आपण म्हणू मग ते दृढ. ते दृढ हां. आणि ते होण्यासाठी भूदेव संतांशी सदा नमावे म्हणजे तुम्ही दृढ झाल्यानंतर संतांना शोधायला जा असं नाही. ते तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. फक्त सर्वामुखी मंगल बोलवावे हे शेवटचं काय आहे? कारण त्याच्या आधी करून सुद्धा उपयोगच नाही. महाराजांनी किंवा भगवान कृष्णांनी सांगून सुद्धा ते दुर्योधनाधिक बदलले नाहीत. पण निदान अर्जुनाधिक बदलले तरी. पण तुम्ही आम्ही सांगून कोणी बदलणार नाही. कारण आपल्या शब्दाला आपल्या उपासनेचं बळ हां, नाहीये आणि आपल्या उपासनेचं बळ म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण उपासना करतो, तेव्हा गुरु आपल्याकडे जे पाहतात, हनुमंत येतात आणि बसतात म्हणजे काय? ते आपल्याकडे पाहतात. तर तेव्हा ते बळ येतं. एक त्याच्यावरनं एक आठवलं म्हणजे थोडंसं विषयांतर आहे, पण मगाशी जे काका म्हणाले ना, की अ, प्रेमानंदांबद्दल अजून एक म्हणजे काही सांग. तर एकानी असा प्रश्न विचारला, की म्हणे मी कित्येक वर्ष मी म्हणजे तुम्हाला भेटून तुमच्याकडनं मला हे विचारायचं होतं आणि मंत्र पण घ्यायचा होता तुमच्याकडनं. तर काय विचारायचं? तर म्हणाले, की मी हनुमंताचा भक्त म्हणजे आहे. तर त्यांची कृपा प्राप्त होईल आणि ते भेटतील याच्यासाठी मी काय करू? तर ते हसले म्हणाले, "यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली." म्हणजे रघुनाथाची जर उपासना घडली, तर हनुमान आपोआप येणार आहेत तिकडे. आणि येतात. आपण ते महाराजांच्या भागवत सप्ताहाची गोष्ट ऐकतो ना, हे सुरेखाताईंकडे झाला भागवत सप्ताह, तेव्हा एक म्हातारा माणूस रोज एक यायचा असा. तर शेवटच्या दिवशी दान देतात, त्याला द्यावं म्हणून गेले, तर ते गायबच झाले. मग यांनी सांगितलं, "कोणाला दान देताय तुम्ही?" ते साक्षात हनुमान होते. पण असं नाही की फक्त सत्पुरुष किंवा भगवान सांगतायत तेव्हाच ते येतायत. कोणीही रामांचं राम म्हणजे राम म्हणा, कृष्ण म्हणा, तुम्ही जेव्हा देवाची उपासना करता, तेव्हा ते हनुमान चिरंजीव झालेतच याच्याकरता आपल्याला मदत करण्याकरता. सर्वात लगेच इन्स्टंट मदत आहे, तर ते बाजूलाच आहेत आपल्या. आणि म्हणूनच रामदास स्वामींनी एवढी रामभक्त आहेत, पण त्यांनी मंदिरं बांधलीत हनुमंतांची. कारण ज्याला जिथे आपण एस-ओ-एस म्हणतो ना, जिथे-तिथे मदतीला कोण पाहिजे तिथे एक सेंटर, ते हनुमंतांची स्थापना त्यांनी तेवढ्याकरता केली, की तुमच्या उपासनेत काही आड येतंय, हाक मारा ते आहेत. रामाचं नाव घ्या ते आहेत. तर ते त्यांनी सांगितलं, की रामाची हे करा ते हनुमंत तुमच्या जवळच आहेत. आणि म्हणाले मंत्र, म्हणजे सियाराम घ्या म्हणाले मंत्र. कारण रामाचा मंत्र म्हटल्यावरच हनुमान दिसणार आहेत.
म्हणजे त्यांना वेगळ्या त्यांची भक्ती करायचीही गरज नाहीये. त्यामुळे उपासना तुम्ही केलीत, ईश्वराची प्रार्थना केलीत, तर गुरूंचं तुमच्याकडे लक्ष आहेच. होलकर काकांनी महाराजांना विचारलेलं, की हे अमुक-अमुक हे अनुष्ठान करू का? तर महाराज त्याच्यावर म्हणाले, "अहो, पुण्यकर्म करायला आशीर्वाद असतातच, ते परवानगी मागायची काही गरज नाही." तर तसं आहे ते. म्हणजे तर यात हा जो क्रम आहे, उपासनेला दृढ चालवावे. तर ते दृढ हे आपण किती दृढ घेतोय, त्या त्या दृढचा अर्थ किती दृढ आपण घेतोय, त्या हिशोबाने आपण किती चालतोय उपासनेत चालवावे, हे ठरतं. आणि त्यांनी हेही ठरतं. भूदेव संतांशी सदा नमावे सांगितलेलं आहे. एक साधा विचार माझ्या मनात आला, की आपण पाहिजे तेव्हा पुण्याला जायचो, पाहिजे तेव्हा डोकं टेकायचं. तरीही आपण तक्रार करायचो, की काय गेल्यावर दूध घ्या म्हणतात. आता प्रेमानंद स्वामींच्या दर्शनासाठी बघितलं, रात्र-रात्र तुम्हाला तिथे फुटपाथवर बसायला लागतं. बरं कुठे जायची सोय नाही, तिकडे काय बाकी हॉटेल नाही, अमुक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. तिथे फुटपाथवर म्हणजे फुटपाथवर. मग तिथे भिकारी असतील, हे असतील, कुत्रे फिरतात, बाजूला बसतात. सगळा प्रकार आहे तिथे. बरं एका दिवशी नंबर नाही लागला, 2 रात्री जागायला लागलं. एका दिवशी नंबर लागत नाही. ते सहज मिळत होतं आपल्याला. सहज मिळत होतं म्हणून त्याची किंमत म्हणजे मला तरी किंमत राहिली नाही तेवढी. इथे एवढं थांबायला लागतंय तेव्हा ते कळतंय, की बापरे! केवढं कठीण आहे. इथून पहिल्यांदा वृंदावनला जा, रात्रभर जागा. ते जागून सुद्धा आदल्या दिवशी पण असं झालं 2 नंबर आधीच ते टोकन बंद झाली. हां, इतकं सगळं होतं. बरं आत गेल्यावर ते वार्तालापच्या वेळी पण ते एक लाईन लावतात, मग मध्येच त्या लाईनमधल्या मागच्यांना पुढे नेऊन दुसरी लाईन लावतात. काहीही चालू असतं म्हणजे रँडम तिथे ते. बरं त्यात तुमचे प्रश्न ते समोर ते प्रश्न व्हॅलिडेट करणारा त्याला तो पटला, नाही पटला 7-8 वेळा ते हे होत जातं. पण इथे आपल्याला समोर दिसत होते. बरं समोर दिसत होते, आता का दिसत नाहीत? म्हणजेच भूदेव संतांशी सदा नमावे याच्यासाठी भूदेव भेटले तरी पाहिजेत ना. त्या भूदेव संतांशी सदा नमावे मध्ये पण 2 अर्थ आहेत. पहिलं म्हणजे आत्ता आपली जी लेव्हल आहे एक मिनिट हां. काय सांगतेस का? रेकॉर्ड चालू आहे म्हणून विचारलं. आत्ता जी आपली म्हणजे माझी तरी जी लेव्हल आहे, त्या ह्याच्यात भूदेव म्हणजे महात्मे भेटणं आवश्यक आहे. तर विवेक चूडामणीमध्ये जे सांगितले महाराजांनी पण देवी भागवतातही त्याचा उल्लेख केला, की मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया या दुर्लभत्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम. म्हणजे देवाचा अनुग्रह व्हायला मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय पाहिजे. मनुष्यत्व मिळाले, मुमुक्षत्व हे येण्यासाठी ही उपासना पाहिजे. आणि ते दृढ झालं, की ती मुमुक्षू असेल तरच दृढ होतंय. मग महापुरुष संश्रय होतो. तो झाल्यावर मग त्यांना नमन करता येतं. हा एक भाग आहे आणि भूदेव संतांची सदा नमावेमध्ये अ, वंदन भक्ती ही सांगितलेली आहे. म्हणजे जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत याला सुरुवात करायला पाहिजे. ती वंदन भक्ती प्रत्येक जो भेटतोय तो महात्माच आहे. नमनही करायला पाहिजे. हेही सुचवले. नम्रपणा धरता आला पाहिजे. उपासना झाली कसे समजावे, की अ, अ, यांनी रामकृष्णांनी सांगितलं, की अ, बटाटा जो असतो, तो पक्का झालाय की नाही कसा बघतात किंवा भात शिजलाय की नाही कसा बघतात. ते असं बोटाने हे करून बघतात. नरम झालाय म्हणजे तो शिजलाय. तर ते तुमच्या आत्ता फॉर एक्झाम्पल मी आत्ता बोलतोय, आत्ताच मला जाणवतंय केवढा म्हणजे काय म्हणतात रूढ आवाजात, मोठ्या पट्टीत आणि हे हातवारे करून. कारण तो नम्रपणा किंवा ती मऊपणा आलेला नाहीये. आपण महाराजांकडे बघितलं किंवा कोण संत महात्मे बघितले. आता यांचं पण दर्शन घेतलं ना, गुलाबी-गुलाबी आणि लहान मुलांसारखी त्वचा. बरं त्यांचं हसणं वगैरे तुम्ही जर कोणी व्हिडिओ पाहिले असतील, तर लहान मुलासारखं हसणं आहे. तर त्या आर्जव, शांती, आर्जव जे दैवी संपदा ती त्यांच्यात सहज आलेली आहे. आणि मऊ.
हां, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास म्हणजे नुसतं स्वभावाने नाही, शरीर पण त्याच्यात पंचमहाभूताचा अंशच नसल्यामुळे मऊ म्हणजे इतकं मऊ म्हणजे एक हे आठवली, कुरवपूरला एकदा गेलेलं असताना काय तेव्हा नशीब होतं मध्येच ह्या मध्ये एका खोलीत महाराज होते आणि रघुनाथरावांनी मध्येच बोलवलं काहीतरी आणि महाराज तिथे ना यांना ते व्यासपीठ होतं ना, तर त्याचं टोक महाराजांच्या मांडीला लागत होतं आणि आम्हाला तर कोणाला ते लक्षात नाही आलं. आपले अ, मसवडकर काकांनी ते बरोबर बघितलं, की अरे ते लागतंय रे त्यांना म्हणून ते म्हणत होते ते. तर नंतर ना त्यांनी यांनी रघुनाथरावांनी हे केलं, की महाराजांचे जरा पाय चेपा. आता महाराजांचे पाय चेपा म्हणजे तिथे पायाला हात लावायची हिंमत नाही कधी म्हणजे चान्सच नाही. आणि ते चेपायला गेलो, ते पोटरी म्हणजे अक्षरशः ही 2 बोटं एकमेकांना चिकटतायत की काय? तिथे काही म्हणजे कडकपणा नाहीच काही. म्हणजे लोणी म्हणजे अक्षरशःच लोणी. तर तो मऊपणा म्हणजे शरीरातला मऊपणा अ, चेहऱ्यावरचा आपण म्हणजे आपली प्रगती झाली की नाही, आपला चेहरा जर आरशात पाहिला, तर आपल्याला आपला लहानपणीचा चेहरा आठवत असतो की नाही? प्रत्येकाला आठवतो. म्हणजे बाकी कोणाच्या सत्पुरुषांशी जाऊन दे, स्वतःच्याच लहानपणीच्या चेहऱ्याशी आपण किंवा ही केवढी ती स्ट्रेस, तो असा ओढवलेला चेहरा आणि हे, हा तो नरम पण नाही. त्यामुळे तो सरळ होतो. महात्मा जो आहे, तो काया, वाचा, मन सगळं त्याचं इतकं सरळ आहे, की सरळ, सोपं आणि मऊ सगळं म्हणजे मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास म्हणजे अक्षरशः त्यांच्या बोलण्यात आर्जव आहे आणि त्यांची जी लक्षणं आहेत, ती आपल्यासाठी उपासना आहे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. वैराग्याचा अ, अभ्यास म्हणजे अभ्यास आणि वैराग्याने मनाला ताब्यात घेता येतं जे म्हटलेलं आहे. तो अभ्यास कसला? तर हा दैवी संपदा मिळवण्याचा अभ्यास, ही उपासना आहे. मग ती उपासना करायसाठी पहिल्यांदा दैवी संपदा समजून तरी घेतली पाहिजे, की आपल्यात काय आणायला पाहिजे? अभय आणायला पाहिजे. भीती वाटते म्हणजे भीती जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत समजायचं की उपासना नाहीये चालू नीट. कारण उपासक निर्भय असतो. समर्थांचा कोणतेही शिष्य पहा, निर्भय ताठ मानेने असतील मोगल इकडे-तिकडे हे आपले निघालेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ. कोणाच्या बापाची हिंमत आहे का जायची? कुठे ऐकलंय का की समर्थांच्या महंतापैकी कोणाला काही करू शकलेत? त्या तेजानीच मागच्या मागे पळायची लोकं. ही उपासना आहे. हे दृढ दृढ म्हणजे हेच दृढ. दृढ म्हणजे असा दृढ त्या शब्दातच इतका जोर आहे आणि तोच मी विचार करतोय तेव्हापासून हे वसुधाताई बोलल्यात तेव्हापासून. म्हटलं दृढ दृढ म्हणजे किती दृढ पाहिजे? काय त्याला म्हणजे ती दृढता अशी पाहिजे, की जसं एखादा अ, भक्कम खांब आहे किंवा जहाजाचा अँकर आहे. काय म्हणतात त्याला? नांगर. की तो एवढूसा नांगर आहे, पण त्याच्यामुळे ते जहाज तिथल्या तिथे टिकलंय. तसं परमेश्वरावरचा विश्वास अडिग होणं ही दृढता आहे. उपासनेची दृढता कशी मेजर करायची? की कोणतीही परिस्थिती आली तरी भीती नाहीये मनात. पुढे काय होईल? भीती नाही. आत्ता माझं असं झालं, दुःख नाही. ही उपासनेची दृढता आहे. ती दृढता येण्यासाठी हळू-हळू का होईना, शनैः-शनैः उपरमेत म्हणून म्हटले. त्यामुळे हळू-हळू तिकडे जायचा आपल्याला प्रयत्न केलेत. महात्मे कसे गेले? महात अ, महामना गतः सा पंथा म्हणून यक्षप्रश्नाच्या उत्तरात दिलंय, की मार्ग कोणता? तर महात्मे ज्या मार्गाने गेले. तसं महाराजांचं उदाहरण आहे. आपल्याला आपण हे पाहतो सत्पुरुष हे बालोन्मत्त पिशाच्यवत असतात. तर त्यामुळे अ, मोठ्या महाराजांनी दत्तमहात्म्यात पण सांगितलंय, की त्यांचं अ, करण्याचं अनुकरण करू नये, पण बोलण्याचं करावं. पण आपलं भाग्य हां, हां, चालेल. वाढवूया, वाढवूया, वाढवूया आपण. तर आपलं भाग्य इतकं मोठं आहे, की
कुठेही म्हणजे शास्त्र काय आहे, तर ते मूर्तिमंत महाराजच आहेत. तिकडे काही कमी कुठेच काही म्हणजे शंका घ्यायला सुद्धा काही कारण नाही. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आहेत. त्यांचं सगळं चरित्र शुद्ध आहे. सगळं चरित्र हे आहे. पण त्यांच्यावरही लोक म्हणतात, सीतेला का टाकली? वालीला अडून का मारलं? त्याचीही उत्तर आहेत. पण हे 2 प्रश्न तरी त्यांच्या चरित्रावर विचारले गेले. महाराजांच्या बाबतीत तेही नाहीये. त्यामुळे जसं आहे ते फॉलो करा. महाराज या बाबतीत अशा बाबतीत महाराजांनी काय केलं असतं? एवढ्या ह्यानी पण आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्यामुळे उपासनेला दृढ चालवावे. तो दृढ माझ्या डोक्यात कालपासून ते म्हणजे ते गिल्ट आणि निराशा येऊन द्यायची नाही. पण तो एक सारखा विचार चालू आहे, की दृढ म्हणजे किती दृढ? घट्ट. दृढच इतका आहे, की दृढ आहे की नाही, हललं नाही पाहिजे. आतून हलतो ना माणूस. आपण म्हणतो तो इतका मोठा माणूस पण आतून हलला. काही कोणाचा काही दुःखाचा प्रसंग आला किंवा किंवा एखाद्याला भरपूर मोठा लाभ झाला, तर तो माणूस त्याच्या श्रद्धेपासून हलतो. इकडे तसं नाहीये. ते "नमाळो मिळो खावया न वाढो संतान म्हणणारे संत महात्मे नुसतं तोंडाने बोलत नाहीयेत. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. बायको गेली, मुलगा गेला, कुठेही नाही, काहीही नाही. आणि नंतर पण वैकुंठाला जाताना विचारलं बायकोला, "नाही येत" म्हटल्यावर, "नाही हो, आलो असतो, पण माझी मिसेस येत नाही आणि तिच्याकडे लक्ष देणं माझं कर्तव्य वगैरे काही नाही." निघाले. चान्स दिला त्याने. प्रेम आहे. बायकोबद्दल प्रेम नाही असं नाही. बाकी कोणालाही हाक नाही मारली त्यांनी, त्या बायकोला हाक मारली. कोणत्याही शिष्यालाही हाक मारली नाही. का? कारण बायकोबद्दल प्रेम आहे. का प्रेम आहे? कारण तिने तेवढी सेवा केलेली आहे. पण ईश्वराची हाक आल्यावर काही केले ते. अ, आले का सगळे? हो, हो. ते खूप छान आहे ना नाटक? हो, हो. हो, ते पाहायचंय ते. पाहायचंय तो कन्सेप्टच खूप छान आहे. हो. अच्छा. हो, हो. हां, हां. हो, हो. नाही ते खूपच छान आहे नाटक. पाहायचंय ते. परत आलं तर आम्ही नव्हतो तिथे ना. हां. हो, हो. हां, हां, हां. वाह! वाह, वाह! वाह, वाह! अरे वाह, वाह! आणि त्याच्यात एक समजणं खूप महत्वाचं आहे. महाराजांनी जे प्रवचनात सांगितलंय, की गीता हेही भागवत आहे. कारण गीता भगवंतांनी स्वतः सांगितलेली म्हणजे त्यांचं चरित्रच आहे. आणि भागवत हेही गीताच आहे. कारण भागवतही सुरुवातीला हंसरूपाने येऊन भगवंतांनी सांगितलेले आहे. तर संतांची चरित्र आपण जेव्हा वाचतो, आता फॉर एक्झाम्पल भगवान कृष्णांचे विचार काय आहेत? हे समजणं त्यांच्या चरित्रातनं समजणं जास्त आवश्यक आहे. मग ते विचार आलेत कुठे?
गीतेत आले? बरं. ज्ञानेश्वर माऊलींना जर समजून घ्यायचं असेल, तर काय वाचायला पाहिजे? त्यांचं चरित्र वाचायला पाहिजे. ज्ञानेश्वरी हे त्यांचं चरित्रच आहे ना आणि उलट जास्त जास्त डिटेल चरित्र आहे. तिकडे बाकी सगळी जी चरित्र आहेत, तिथे कुठेतरी इमॅजिनेशन आहे ना. कोणीच तो काळ पाहिलेला नाही. ते तपशील इकडून-तिकडून गोळा करून कुठेतरी फॅब्रिकेट केलेलं आहे. ज्ञानेश्वरी फॅब्रिकेट केलेली नाही. त्यामुळे बरं, चरित्र जी वाचायची त्याच्यात अ, म्हणजे अ, ह्यांना अ, मला वाटतंय कोणाचं अरविंदांच्या बाबतीत वाटतं. कोणीतरी त्यांना म्हटलं, की तुमचं चरित्र मला लिहायचंय. तर ते म्हणाला, "व्हॉट आर यू गोइंग टू राइट? युअर इग्नोरन्स." म्हणजे इग्नोरन्स कसला? तर तो देह इथे गेला, ते तोंडी ह्याला असं बोलले, त्याला असं बोलले. अरे पण त्यांचा उपदेश हे त्यांचं खरं चरित्र आहे ना. भागवत ही भगवंताची साक्षात मूर्ती आहे. गीता आहे. संतांचे जे संतांचे जे ग्रंथ आहेत, ती त्यांची खरी चरित्र आहेत. आता आपण अ, समर्थांचं चरित्र वाचायला गेलो 100-200 पानी चरित्र होईल फक्त. बरोबर आहे. मग तो दासबोध पडलाय ते काय चरित्र नाही का त्यांचं? ते खरं चरित्र आहे. त्यांचं मन काय आहे ते उतरलेलं आहे. तो मनाचा बोध आहे त्यांची, त्यांची बुद्धी आहे ती. दासबोध दासबोध म्हणजे साक्षात समर्थांची बुद्धी त्यांनी ठेवून दिलेली आहे आपल्याकरता. आपल्याला आपली बुद्धी वापरता येत नाही. तुम्हाला तुमची वापरता येत नाही. ही घ्या माझी बुद्धी तुमच्याकरता ठेवतो. म्हणून तो दासबोध आहे. आत्मबोधापर्यंत दासबोधाचं बरेच जण म्हणतात, की प्रॅक्टिकल सगळं दिलंय, हे सगळं दिलंय. ते सगळं का दिलंय? तिथून पुढे जाण्यासाठी. त्यातनं लवकर बाहेर पडण्यासाठी दिलंय. त्यात अडकण्यासाठी नाही दिलेलं. व्यवहाराचं मार्गदर्शन का केलंय? कारण तुम्ही व्यवहारात एफिशियंट व्हा. लवकर-लवकर कामं आटपा आणि ईश्वराच्या चिंतनात जास्त राहा. त्यात तुम्ही एक्सपर्ट झालात, की तुमच्या अनकॉन्शियस कॉम्पिटन्समध्ये ती गोष्ट गेली, की देहप्रपंचाचा दास सुखे करो काम होतं आणि तुमचं लक्ष भगवंताकडे राहतं. त्यामुळे संत चरित्र वाचताना संत चरित्र म्हणजे संतांचं चरित्र जे लिहिलेलं असेल, ते कधी जन्मले, अमुक हे केलं, तो चमत्कार केला, हे सगळं झालंच. पण त्यांची वचनं हे त्यांचं साक्षात चरित्र आहे. त्यामुळे ते वाचलंच पाहिजे आपल्याला. जास्तीत जास्त वाचन झालं पाहिजे. म्हणून तर रामकृष्णांचे चरित्र वाचताना तर येतेच मजा, पण वचनामृतांच्या वाचताना ते अगदी जवळ असल्याचं जाणवतं. कारण तो संवाद ते बोलतायत समोर असंच वाचतं ते वचनामृत वाचताना. अरे बोला ना. बापरे! आपण चर्चा करायचं ठरवलं आणि मीच बडबडतोय मगाचपासून. सॉरी, सॉरी. हो. हं. हो, हो. हो, हो. हो, हो. हो. जगलेले आहेत. हो, हो, हो. नाही होत नाही. ते वाचावं असं वाटत पण नाही ना मग तेवढ्या ह्यानी. हो, हो.
त्याच्याकरता बरोबर. या किशोरजी व्यास म्हणजे गोविंदगिरीजी महाराजांनी त्यांच्या प्रवचनात सांगितले एके ठिकाणी, की म्हणे ईश्वराच्या चरित्रांनी श्रद्धा वाढेल, पण संतांच्या चरित्रांनी प्रेरणा मिळते. आपणही तसं करावं ही प्रेरणा मिळते ती संतांच्या चरित्रातनं मिळते. ईश्वराच्या चरित्रातनं ती प्रेरणा नाहीच आहे ना, काय त्यात त्यात श्रद्धा वाढेल आपली. पण असंच आपणही करावं ही संतांच्या चरित्रातनं आपल्याला मिळतं. त्यामुळे संतांची चरित्र वाचावी. हो, हो, हो. नाही ते बंदच झालं ना. हो, ते बंदच झालं. खरं राइट्सचं विचारायला पाहिजे. म्हणजे आता नीलाताई म्हणजे क अच्छा. हो. हो, पण ते मग विचारता येईल ना? म्हणजे वसुधाताई किंवा काका तुम्हाला त्या आपले कोण आनंद ना त्यांचं आनंद जोशी ना मुलगा? कारण हे कोणी केलेलं? नीलाताईंनीच म्हणजे प्रकाशन पण त्यांच्या कॉपीराइट त्यांचेच असतील ना कोणा नीलाताईंनी प्रकाशित केलं म्हणून? दिलेत. अरे! अच्छा. हो. प्रयाग नाहीये त्यात. वासुदेव निवासच्या ह्याच्यात प्रयाग नाहीये. नाही. मोठ्या मारांची आहेत फक्त. बापरे! हं. हो, तेच ना. म्हणजे रामकृष्णांनी असं म्हणजे प्रवचन न करता सुद्धा त्यांचे व्हर्बॅटिमवर इतके म्हणजे पुन्हा-पुन्हा ग्रंथ निघतायत आणि महाराजांनी डायरेक्ट प्रवचन करून म्हणजे इतकं दिलेलं आहे. म्हणजे त्याचा विचार करून केवढं एक्सपांड व्हायला पाहिजे. म्हणजे त्यातला एक-एक भाग घेऊन आणि काकांनी म्हणजे तुमच्या काही जणांना माहिती असेल ऑलरेडी. आता आपल्याला हे कॉम्प्युटरवर झाल्यामुळे ते सोपं आहे. पण आधी काकांनी जी प्रवचनं लिहून काढली, त्याच्यात आता फॉर एक्झाम्पल उपासना असेल, तर उपासनेबद्दल जिथे उल्लेख आला, ते उपासना असं लिहून त्या सगळ्याचं इंडेक्सिंग करून ठेवलेलं. म्हणजे ते डेडिकेशन काय आहे?
दृढ चालवावे कसं तर असं काकांसारखं नाही तर त्यांनी दृढ नसतं चालवलं तर आपल्याला हे मिळालंच नसतं. एवढं सगळं महाराजांची प्रवचनं जी आहेत, ती अशीच हवेत गेली असती सगळी. हां, हां. हो. सुदैव. हो. ते हं, हं. हं. बापरे! काका हे उपासनेबद्दल काही म्हणजे महाराजांच्या ह्याच्यातल्या आठवणीतलं हे सांगा ना काहीतरी? म्हणजे तुम्ही त्यांना बऱ्याच गोष्टी तुम्ही उपासनेबद्दल त्यांना डायरेक्ट पण विचारलेल्या आहेत ना? म्हणजे काही उपासना काय करावी, कशी करावी किंवा प्रवचनातले उल्लेख असं काही? तो एक प्रसंग सांगा ना, त्यांनी ते संध्या ह्याला काशीला जाताना वाटेत स्टेशनवर हे हो. हं, हं. अच्छा. बरोबर. हं, हं. काशीला. हां. हं, हं. हां. हं. बापरे! हं, हं, हं. हां. बापरे!
ते आईसाहेब निजधामातला गेल्यानंतरचं नाही का ते संध्या ते करता येत नव्हती त्यांना. तर हे बाजू म्हणजे हे मुलं म्हणाली, "संध्या राहून द्या." तर तेव्हा पण नाही का म्हणाले, "संध्या नाही तर अन्न नाही." त्याच्यानंतर अन्न घेतलंच नाही ना त्यांनी. बापरे! त्यांना काय गरज आहे? हो, खरं आहे. हो, सगळं समजून. हो, 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 हो. बापरे! बापरे! हं. हो का? ते याच्यात जसं आलंय ना, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम. म्हणजे एकेका अक्षराने तसं महाराजांचे चरित्र म्हणा किंवा त्यांचं प्रवचन एक एक अक्षराने महापातक नाश होणार आहे या भावनेने वाचलं तर त्याच्यातनं बरंच काय काय मिळतं आपल्याला. म्हणजे महाराजांच्या एका शब्दात जसं सूत्ररूप आहेत त्याच्यातनं एक एक आपण परत परत जर वाचत गेलो तर अजून अजून त्यातनं अर्थ अर्थ आपल्याला कळत जातो. खूप आहे म्हणजे एखादा शब्द आपण असाच कॅज्युअली सोडलेला असतो. तो कित्येक वर्षानंतर कळतं, "अरे, ह्याचा असा अर्थ आहे." इतकं ते आहे. हां,
हो, हं, हं, हो, हं, बरोबर. हो, 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 हो. आजच हो, आजच दुपारी हां. मग बाकी 2 वेळचं कुठे आहे काका? माझ्याकडे पण एकाच वेळचं आहे ते. तुमच्या अक्षरातली आहे लिहिलेली तीच आहे. हं. हो. अच्छा. हं. हां. अरे वाह! हो. चिन्मयानंद. हां, गुरुदेव. हो, हो, हो. काका हे दुसरं झालेलं पण आहे आपल्याकडे. ते रेकॉर्ड झालेलं आहे प्रवचन. भीष्मस्तुती दुसरं-तिसरं. बघा सांगा मग. तिथे कोणाकडे दिलंय तुम्ही ते ठेवायला? हां, अतुलला विचार. अतुलला विचार. चालेल. हं. वाह! छोटं आहे अगदी खूप म्हणजे वक्रतुंड महाराजांचं सेपरेट नाहीये. धोंडीराज महाराजांचं पण काय फार तर 50 पानी असेल. इतकं छोटं आहे ते देऊळगाव राजाला होतं. आणि ते बहुतेक सगळ्यांना प्रयागमध्ये कव्हर केलंय नीलाताईंनी. हं.
हो, हो. अर्थ घेऊ ना आपण. गोपीगीतचा किंवा रास पंचाध्यायी अख्खी घ्यायची असेल तरीही हरकत नाही. गोपीगीत घेऊ एकदा आपण. काय, काय? हो, हरकत नाही. एक हे देरकर काकांना ते ऋतकृत गिरोमरोचा अर्थ पाहिजे होता. तो एक घेऊ आणि मग गोपीगीत घेऊ. तसं करू. हो. नाही आपल्यालाच ना आपलाच आनंद आहे. हो, हो. आणि परत तो शेअर करण्यानी द्विगुणित नाही, किती पटीने वाढतो परत. हो, सत्कर्म योग आहे. हो. तो एक भाग राहिला आपला सत्कर्मचा अर्थ पण राहिला. पण ठीक आहे, तो पुढच्या वेळी आपण थोडंसं घेऊन मग ऋतकृत गिरोला जाऊ. कारण सत्कर्म आपण बोलून जातो, पण सत्कर्म त्यात सतचा अर्थ म्हणजे कोणती कर्म ही सत्कर्म होतात, हे पण महत्वाचं आहे. चालेल. हो, आहेत ना. अच्छा. हं, अच्छा. उत्तराधिकारी तयार करतायत.